पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट रोजी नुकताच साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं हा सोहळा संपन्न झाला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर भारतानं पाठवलेलं विक्रम लँडर यशस्वीपणे उतरलं. अंतराळ क्षेत्रामध्ये भारतानं घडवलेली ही ऐतिहासिक घटना साजरी करण्यासाठी देशात राष्ट्रीय अंतराळ दिनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी राष्ट्रपतींनी रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉन या 2 स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की प्रारंभापासून इस्रोचा प्रवास शानदार राहिला आहे. अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासोबतच इस्रोनं देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातही अमूल्य योगदान दिलंय. संशोधकांनी कमीत कमी संसाधनांचा वापर करून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जगातील सर्वोत्तम अंतराळ कार्यक्रमामध्ये स्थान देणाऱ्या समर्पित शास्त्रज्ञांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं. आपला देश अंतराळ विज्ञानात सातत्यानं प्रगती करेल आणि आपण उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगती विलक्षण आहे. मर्यादित संसाधनांसह यशस्वीरित्या पूर्ण झालेली मंगळ मोहीम असो किंवा एकाच वेळी 100हून अधिक उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण असो, आपण अनेक प्रभावी आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी अंतराळ संशोधनामुळे मानवाच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आहे असं सांगितलं. आपल्या कल्पनेचे वास्तवात रूपांतर झाले आहे. आपण अंतराळ संशोधन हे आव्हानात्मक काम करत आहोत. अंतराळ संशोधनादरम्यान येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या संशोधनामुळे भारत विज्ञानाच्या विकासाला गती देत आहे असं त्या म्हणाल्या. आरोग्य आणि औषध, वाहतूक, सुरक्षा, ऊर्जा, पर्यावरण आणि माहिती तंत्रज्ञानासह अंतराळ क्षेत्रातील घडामोडींचा अनेक क्षेत्रांना फायदा झाला आहे असंही मुर्मू म्हणाल्या. राष्ट्रपतींनी निदर्शनास आणून दिलं की अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी मुक्त केल्यामुळे स्टार्टअप्सची संख्या अतिशय वेगानं वाढली आहे. यामुळे केवळ अंतराळ संशोधनातच प्रगती झाली नाही, तर आपल्या तरुणांना त्यांच्यामधील कलागुण दाखवून ते वाढवण्याची संधीही मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच एका भारतीय कंपनीनं सिंगल पीस 3D प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिनवर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केल्याचं पाहिल्यावर आपल्याला आनंद झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अशी ही पहिलीच कामगिरी असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं. भविष्यातील आव्हानांसाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल असंही राष्ट्रपती म्हणाल्या. अवकाशातील कचऱ्यामुळे अंतराळ मोहिमांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. अंतराळ संशोधन उपक्रमांची निरंतर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षित आणि शाश्वत मोहीम व्यवस्थापनासाठी इस्रो कार्यप्रणाली सुविधेचं त्यांनी कौतुक केलं. 2030 पर्यंत भारत आपल्या सर्व अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्यासाठी कार्यरत आहे हे जाणून आपल्याला आनंद झाल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर इथं देखील राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये स्पेस हॅकेथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. याशिवाय विविध अवकाशीय मॉडेल्सचं प्रदर्शन भरवण्यात आलं. स्थानिक प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी तर्फे देखील सायंटिफिक पोस्टर मेकिंग स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि अवकाश विज्ञानावरील आभासी व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पहिल्या अंतराळ दिनानिमित्त वाशिम इथं हॅपी फेसेस शाळेत पहिला अंतराळ दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना चंद्रयान प्रक्षेपण तसंच लँडिंग करतानाचे काही माहितीपट दाखवण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय अंतरिक्ष दिनानिमित्त महादेवी वर्मा सभागृहात भारतीय अंतरिक्ष मोहिमेचा गौरवशाली प्रवास या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं. दुपारच्या सत्रात दुसऱ्या व्याख्यानात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी शिमलाचे प्रोफेसर जितेंद्र कुमार राय यांनी संबोधित केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंग हे होते. जितेंद्र कुमार राय म्हणाले की भारताचा अंतरिक्ष प्रवास 1962 मध्ये सुरू झाला. यात विक्रम साराभाई, सतीश धवन आणि APJ अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचं योगदान दिलं. अंतराळ क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे पृथ्वी आणि तिच्या अंतर्भागाची माहिती मिळवता आली. भारतानं आता अंतराळ शक्ती निर्माण केली आहे. अंतराळातील प्रगतीचे टप्पे, विविध टप्प्यातील यश आणि आव्हानांचं वर्णन करताना ते म्हणाले की भारत या क्षेत्रात स्वावलंबी झालाय आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे कौतुकास्पद आहे. त्यांनी भारताच्या गौरवशाली प्रवासाचं वर्णन PPT आणि व्हिडिओद्वारे सादर केलं.